वळूया पुढील बातमीकडे। नाशिकचे गंगापूर धरण 60% जास्त भरले। गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। गंगापूर धरणातून 5186 क्युसेकनं गोदावरीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय गंगापूर धरणाची। गंगापूर धरणातून 5186 क्युसेकनं विसर्ग सध्या सुरू आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातली ही दृश्य आपण पाहतोय। पाण्याचा विसर्ग वाढवल्याने आता नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पवन येवले आमचे प्रतिनिधी आपल्याला सकाळपासून अपडेट्स देतात। पवन, काय सद्यस्थिती? नक्कीच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसाने गंगापूर धरण जे आहे ते आता जवळपास 60% भरलेलं आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे। खरं तर आपण बघितलं यंदा पावसाळ्याचे 3 महिने बाकी असतानाच गंगापूर धरण जे आहे ते आता 60%पेक्षा अधिक भरलेलं आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जात असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। सध्याच्या स्थितीला 5186 क्युसेक एवढ्या वेगाने जो पाण्याचा विसर्ग आहे तो आपल्याला गंगापूर धरणातून नदीपात्रात सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। 10 वाजेपूर्वी 4656 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू होता आणि त्यानंतर पुन्हा 530 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। आपण सध्या गंगापूर धरणावरती आहोत। या ठिकाणी जर दृश्य बघितले तर काही प्रमाणात धरणाचे दरवाजे आहेत ते देखील उघडण्यात आलेले आहे आणि पाणी आता नदीपात्रामध्ये आपल्याला धरणातून प्रवाहित होत असल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे आणि त्यामुळे धरणातून आता पाणी जे आहे ते नदीपात्रात सोडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या जे परिसर आहे गाव असतील त्यांना देखील प्रशासनाच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर सकाळच्या वेळी आपल्याला रामकुंडातील जी परिस्थिती आहे ती बघायला मिळाली की संपूर्ण रामकुंड जो आहे तो पाण्यामध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। या गंगापूर धरणातून नदीपात्रामध्ये पाणी सोडलेलं आहे आणि त्यामुळे गोदावरी नदी जी आहे ती दुतडी भरून वाहत आहे। गोदावरी नदीवरच हे गंगापूर धरण जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे आणि आपल्याला गंगापूर धरणातून आता पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं एकंदरीतच बघायला मिळतंय। धन्यवाद पवन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर ही दोन दृश्य आपण पाहतो। एकीकडे गंगापूर धरणातील विसर्ग वाढवण्यात आलेला आहे तर दुसरीकडे गोदावरीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलंय त्यामुळे गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत। सकाळपासूनच पावसाची संततधार ही सुरूच आहे। काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे।